मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवलं जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत विजय साकारलाय। या विजयात भाजप सर्वाधिक उमेदवार निवडून आले, त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार निवडून आले। सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करतात। मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय। हालचालींना गती आलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत। महाराष्ट्राला उत्सुकता आहे की शपथविधी कधी आहे आणि मुख्यमंत्री कोण होणार। लवकरच शपथविधी होईल आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर येईल। पण कोण मुख्यमंत्री होणार? मला असं वाटतं आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। मी त्या पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, खासदार आहे। आमच्या पक्षातील आमदारांना वाटतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा। महायुतीचे नेते निर्णय घेतील या संबंधात। ताज हॉटेलमधल्या या सगळ्या हालचालींना गती आलेली आहे असं सांगितलं तर मुख्यमंत्री सुद्धा स्वतः इथे येतील आता काही वेळामध्ये। त्यानंतर दिल्लीला सुद्धा जाणार आहे। दिल्लीमध्ये आज या संदर्भातली सखोल चर्चा होऊ शकते आणि उद्या शपथविधीचा मुहूर्त सुरू ठरेल। बघा, ह्या सर्व नेत्यांचा निर्णय असतो, प्रक्रिया नेत्यांना माहीत असते। लोकशाही या निर्णयामध्ये नसते, त्यामुळे नेतेच यासंबंधी योग्य ते उत्तर तुम्हाला देऊ शकते। नेत्यामध्ये तुम्ही आहात, कारण तुम्ही खासदार आहात आणि काही गोष्टी पक्षातल्या ज्या गोष्टी घडत आहेत, घडामोडी घडत आहेत, हालचालीला वेग येतोय, त्यावेळेस तर थोडं तरी क्लू मिळत असेल। महायुतीचा सत्ता आलेली आहे आणि लवकरच मुख्यमंत्री जाहीर होईल। म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील? मला असं वाटतं शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील। शेवटी आपला नेता हा प्रमुख असावा राज्याचा, हे प्रत्येकाला वाटतं। तसं मला असं वाटतं की एकनाथ शिंदे